आणि भोईर परिवाराचे पिताश्री कैलासवासी तुकाराम बांगो भोईर बाबांना गुरुवार दिनांक 16/4/2026 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण बाबा गेल्यापासून तिसऱ्या दिवसापासून या ठिकाणी आपण तुकोबांच्या गाथेवर अर्थात गाथेतील एखाद्या अभंगावर या ठिकाणी चिंतन करत असतो, श्रवण करत असतो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तुकोबा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देवाची पायी घे मना बुडी, नको धावू बुडी इंद्रियांसी, सर्व सुख तेथे होती एक वेळी, न सरती काळे कल्पांती, जाणे येणे कोणते धावो येर झाल, न लगे डोंगर उसंतावे, सांगणे ते तुझी तुकीचे आता, मानी धन कांता विषातुल्ले। तुका म्हणे तुझे हाती उपकार, उतरो हा पार भव सिंधू, सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांती। अर्थात आपण अखंड देवाचं नामस्मरण करायला हवं, अखंड भगवंताचं नामस्मरण करायला हवं, देवाचं भजन करायला हवं, स्तवन करायला हवं। त्याला कारण काय तर आपण कार्य करत असताना आपल्याला सर्व सगळ्या प्रकारचं सामर्थ्य भगवंत देत असतात, आपल्या सगळ्या प्रकारची चिंता भगवंत वाहत असतात। आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहिती नसते, पण देवाला माहिती असते। आणि म्हणून देवावर भार टाकून आपण काय करायचं आहे, निवांतपणे देवाचं नामचिंतन करायचं आहे। संतांनी सुद्धा अशाच प्रकारे कार्य केले, संपूर्ण भार देवावर टाकला बरं का, आणि देवाचं नामस्मरण करत राहिले। म्हणजे काय, जी कर्तव्य म्हणून जी कर्म आपल्या वाट्याला येतील ती कर्म करत राहायचं आहे, ती कर्म करत असताना देवाचं नामस्मरण करायचं आहे, ती कर्म देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजेत, अशी कर्म आपण केली पाहिजे बरं का। कर्म झाल्यानंतर ती देवाच्या चरणी आपल्याला अर्पण करता आली पाहिजे, कर्म करताना आपल्याला देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे बरं का। आता त्याच्यामध्ये कर्माचे प्रकार पडतात, अनेक प्रकार पडतात कर्माचे बरं का। अनेक प्रकार जरी पडत असतील तरी त्याची विभागणी दोनच विभागामध्ये केलेली आहे, पाप कर्म आणि पुण्यकर्म। पाप कर्म करताना माणूस कधी देवाचं नामस्मरण करू शकत नाही, देवाची आठवण करू शकत नाही, आणि ज्याला देवाची आठवण झाली तो पाप कर्म करू शकत नाही, बरोबर आहे की नाही। पुण्यकर्म करताना मात्र मनुष्य देवाची आठवण करत असतो, पुण्यकर्म झाल्यानंतरही ते देवाच्या चरणी समर्पित करत असतो। साधं उदाहरण आहे, आपल्या पुढ्यात ताट आहे आणि त्या ताटामध्ये जर चटणी भाकरी असेल किंवा पंचपक्वान्न असेल, सात्विक आहार जर असेल, तर आपण देवाला नतमस्तक होऊन देवाला दोन्ही हात जोडून देवाचं नामस्मरण करून आणि मग ते ग्रहण करत असतो। पण नको ते जर असलं तर आपण त्या ठिकाणी देवाला नामस्मरण करू शकत नाही, देवाचं स्मरण करू शकत नाही। अर्थात कर्माचंही त्याचप्रमाणे आहे, जर आम्ही धर्म आचरण जर करत असू, आम्ही नीतीने जर जगत असू, नीतीने जर वागत असू, तर ती कर्म करतानाही आम्ही देवाचं नामस्मरण करत असतो, कारण करून घेणार तो देव असतो। आणि कर्म केल्यानंतरही ते अर्पण आम्ही कुठे करत असतो, देवाच्या चरणी अर्पण करत असतो। म्हणून माणसाने आपलं जीवन कर्मावर अवलंबून आहे, आपलं आयुष्य जर कर्मावर अवलंबून आहे तर अशी कर्म करावीत, असं जगावं, असं वागावं की करतानाही कर्म देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे आणि झालेली कर्म हे देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजे बरं का। आपण जे काही कार्य करतोय की नाही, ते कार्य करत असताना एकदा देवाचे भक्त म्हणून जर कार्य करायला लागलो, साधक म्हणून जर कार्य करायला लागलो, तर त्या ठिकाणी आपली संपूर्ण जबाबदारी कोणावर असते, देवावर असते। वाहतो विश्वाची चिंता, संपूर्ण म्हणजे सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, तुझं मोकडीला असे कैसे, सूक्ष्माहून सूक्ष्म अणुरेणू पासून तर पार अगदी मोठ्यापर्यंत स्थूलापर्यंत सगळ्या जीवांचा सांभाळ तो भगवंत करतो। तोच देव तुमचा आमचा सर्वांचा सांभाळ करतो, तुझं मोकडीला ऐसे कैसे। आणि म्हणून जो देव तुमची आमची सेवा सांभाळ करतोय, जो देव तुम्हा आम्हाला सांभाळतोय, त्या देवाचं आपण अखंड काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, तिथं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे, देवाचे भक्त म्हणून साधक म्हणून राहता आलं पाहिजे बरं का। भक्त होऊन जर राहिलो, देवाचा भक्त होऊन जर राहिलो, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काहीही कमतरता जाणवत नाही बरं का मग। कारण आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला माहिती नसते, पण देवाला माहिती असते काय द्यायचं, कुठल्या वेळेला कशाची प्राप्ती करून द्यायची ती देवाला माहिती असते बरं का। आणि मग सर्वस्वी जबाबदारी देवावर कशी असते तर बघा, किंवा सर्वस्व देवचिंता कशी वाहतोय तर बघा। काही वेळेला आपण कर्म करता करता, कार्य करता करता एखादी गोष्ट पटकन बोलून जातो, एखादी गोष्ट आपल्या मुखातून पटकन निघून जाते, पण
ते कार्य त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी स्वतः भगवंताला सामर्थ्य द्यावं लागतंय बरं का. चक्रव्यूहामध्ये ज्या वेळेला अभिमन्यूला मारलं गेलं, त्यावेळेला मारलं म्हणजे आता मेला असं म्हणतात. एकदा माणूस मेला की सगळ्या प्रकारचं तिथे वैर मिटलं जात आहे. माणूस मेला की वैर सगळ्या प्रकारचं मिटलं जात आहे. पण जयद्रथाने काय केली, अभिमन्यू मेल्यानंतरही त्याच्या लात मारली बरं का. मेल्यानंतरही जयद्रथाने लात मारली. आणि हे माहिती झालं कोणाला, अर्जुनाला. अर्जुनाला माहिती झाल्यानंतर मग साहजिकच आहे ना, राग येणारच आहे ना. जिथे माणूस गेला तिथे वैर संपलं. एखादा माणूस किती कसं पण असू द्या मौली, बरोबर की नाही, आपण बोलतो ना, गेला म्हटल्यानंतर वैर संपलं. पण गेल्यानंतरही त्याने लात मारली हे ज्या वेळेला अर्जुनाला माहिती झालं, त्यावेळेला अर्जुनाला माहिती झाल्याबरोबर त्याच ठिकाणी अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार. काय प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार, आणि जर जयद्रथाला मारलं नाही तर मी स्वतः अग्नी प्रवेश करणार. प्रतिज्ञा कोणी केली, अर्जुनाने. कौरवाने जयद्रथाला अशा प्रकारे लपवून ठेवलं, अशा प्रकारे ठेवलं की अर्जुन सकाळपासून शोधतात जयद्रथाला, सकाळपासून शोधतात बरं का मौली. काही केल्या अर्जुनाला जयद्रथ मिळत नाही. प्रयत्न केले, बरेच शोधण्याचा प्रयत्न केला, अट्टहास केला. 11 वाजले, दुपारचे 12 वाजले, 1 वाजला बरं का. वेळ निघून जात आहे. इकडे जयद्रथ सापडत नाही. अर्जुनाला टेन्शन कमी, भगवंताला जास्त, देवाला जास्त. विचार कोण अधिक करतात, देव. आणि म्हणून मग काय केलं, संध्याकाळच्या वेळेला भगवंताने आपलं सुदर्शन सूर्याला आडवं टाकलं. भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, संध्याकाळच्या वेळेला आपलं सुदर्शन सूर्याला आडवं टाकलं, आणि सूर्याला आडवं टाकल्यामुळे रात्र होते असं दाखवलं. सूर्यास्तापर्यंत सांगितलंय ना, म्हणजे सूर्य अस्ताला गेला अशा प्रकारे त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं. सूर्य अस्ताला चाललेला अशा प्रकारे त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालं. आणि मग काय झालं, काष्ट रचना केली, लाकडं रचली गेली. अग्निप्रवेश करायचा आहे आता अर्जुनाला. सूर्यास्त झालेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार. नाही मारता आलं, सूर्यास्त होत आहे. मग काष्ट रचना केली, त्या ठिकाणी अर्जुनाला आता अग्निप्रवेश करायचा आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी जशी काष्ट रचना वगैरे सुरुवात केली, कौरवांपर्यंत हा विषय पोहोचला की आता काष्ट रचना करायला सुरुवात केलेली आहे, लाकडं रचायला सुरुवात केलेली आहे, आणि अर्जुन अग्निप्रवेश करतोय बरं का. चांगली गोष्ट बघायला किती मजा वाटते लोकांना काय माहिती, पण वाईट गोष्ट जर पाहायची असली काय, आता जर नाक्यावर 2-4 जणांचे जर भांडण झाले किंवा असा जर ऐकायला आला तर काहीतरी झालंय. म्हणजे माणसाच्या मनाची आवड आहे ती, तो त्या व्यक्तीचा दोष नाही, व्यक्तीचा दोष नाही, ती मनाची आवड आहे. म्हणजे जरा कुठे काही असं वेगळं ऐकायला आलं की लगेच तिथे मग सगळे तेवढ्या जागेतली माणसं मग बरं तिथे सोडवायला कमी, मिटवायला कमी, मजा पाहायला जास्त. माणसाचा स्वभाव येतो, काय चाललंय बघूया, आता यांची झालीच, आणि मग वाट बघत असतात. असो, तसं आता अग्निप्रवेश करणार म्हटल्यानंतर कौरवांची आनंदच ना. कौरव म्हटल्यानंतर त्यांचा आवडीचा विषय, आणि म्हणून मग कौरव तर आलेच आले, पण जयद्रथाला पण लपून लपून आणलं त्यांनी बरं का. जयद्रथाला पण त्याला लपून लपून आणलं. चल मजा बघायला चल, तुझ्या डोळ्यासमोर आता अर्जुन कसा अग्निप्रवेश करतो बघ. आणि काष्ट रचना झाल्यानंतर अर्जुनाने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. आता अग्निप्रवेश करायचा आहे ना.
प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्यानंतर एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, आणि बाजूलाच असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, आपलं सुदर्शन काढून घेतलं आणि सांगितलं, अर्जुना तो सूर्य आणि हा जयद्रथ उडव आता त्याला. लख असा प्रकाश पडला, सूर्य दिसायला लागला, सर्वांना कळायला लागला, सर्व आश्चर्यचकित झाले. झालं काय, भगवंतांना ती लीला करावी लागली. ज्या वेळेला जयद्रथाला मारलं त्या वेळेला अर्जुनाने साष्टांग नमस्कार घातला भगवान श्रीकृष्णांना. देवा, मी बोलून गेलो, मी प्रतिज्ञा करून गेलो, पण ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं काम तुम्ही केलं. आज जर तुमचं सामर्थ्य माझ्या बरोबर नसतं तर मला अग्नी प्रवेश करावाच लागला असता. आणि म्हणून आम्ही संसार करत असताना, प्रपंच करत असताना आपल्याला संतांनी सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडा म्हणून. सांगितलंय का? आणि जमणार पण नाही ना. काय सगळ्या गोष्टी जर आपल्यावर अवलंबून आहेत, आपण जर एवढा सगळा पसारा केलाय तर नियम आहे, जो पसारा करतो त्याने आवराचा असतो. नियम काय आहे? घरामध्ये आई सुद्धा बोलते ना पोरांना, तुम्ही पसारा केलाय ना, आवरा पहिले. तसं आम्ही पसारा केलाय ना, आम्हाला आवरून जायचंय, आवरासावरी करायची. म्हणजे हे सगळं काही केलंय म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांभाळायच्या आहेत. संसार करायचंय, प्रपंच करायचा आहे, जे आमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे ते करायचं आहे. बरं का? कशा प्रकारे करायचं आहे, मग त्याची ओळख 3ऱ्या अध्यायामध्ये माऊली करून देतात, साधारणतः 80व्या ओळीमध्ये. बरं का? काय म्हणतात माऊली? देखे अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. आमच्या वाट्याला आलेली कर्म जर आम्ही स्वधर्म, सस्वरूपी राहणे याला स्वधर्म म्हणतात. स्वतःकडे पाहणं आणि स्वतःकडे पाहून स्वतःमध्ये बदल करून घेणं याला स्वधर्म म्हणतात. स्वतःच्या वाट्याला आलेली कर्म नम्रपणे, प्रामाणिकपणे करणं याला स्वधर्म म्हणतात. बरं का? आणि अशा प्रकारे कर्म करत असताना मी काय करायचंय, अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. ती कर्म करत असतानाही आम्हाला भगवंताचं नामस्मरण करता आलं पाहिजे. आणि कर्म झाल्यानंतर ही ती कर्म देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजे. देवाच्या चरणी अर्पण करता आली पाहिजे. म्हणून आमच्या या नरदेहाचं जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे, आमच्या जीवनाचं जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे? मग जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आम्हाला ओळख करून देतात. देवाची पायी घेई मना बुडी. मनाने काय करायचंय? देवाच्या चरणाशी बुडी घ्यायची आहे. देवाची पायी घेई मना बुडी. मग पुढे माऊली म्हणतात, मग पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नको धावू ओढी इंद्रियांशी. इंद्रियांच्या ओढीने जर धावशील तर फसगत होईल. कारण इंद्रिय कुठे धावतात? इंद्रियांना काय आवडतंय? मग मगाशी सांगितले ते सुरुवातीलाच. बरं का? ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये ग्रंथ लावतो त्यावेळेला नाही का, मोजके असतात, बोटावर मोजणारे असतात. बरं का? ज्या वेळेला हरिपाठ सुरू असतो, ज्या वेळेला काकडा सुरू असतो, ज्या वेळेला भजन सुरू असतंय, ज्या वेळेला प्रवचन श्रवण करायचं असतंय, त्यावेळेला अगदी मोजकी माणसं असतात. बरं का? पण मनासारखं, मनाच्या आवडीप्रमाणे जर काही असलं तर मग मात्र त्या ठिकाणी झुंबड पडते. कारण मनाची ओढ कुठे आहे? मनाला काय आवडतंय? आणि म्हणून मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जर बुडी घ्यायची आहे ना मना, तर देवाच्या पायी बुडी घे. नको धावू ओढी इंद्रियांशी. इंद्रियांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी कर्म केली, काय म्हणताय भगवान श्रीकृष्ण? इंद्रिये जे जे म्हणते ते तेची पुरुष जे करते ते तरलीची न तरती विषयी शंदो. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय? देवाची पायी घे मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांशी. आमच्या डोळ्यांना दृश्य आवडतंय, जग आवडतंय की जगदीश आवडतो? जग आवडतंय, जगदीश कमी आवडतो. आमच्या कानाला जगाचं जास्त ऐकायला आवडतंय, जगदीशाचं कमी. आमच्या मुखाला जगाचं जास्त बोलायला आवडतंय, जगदीशाचं कमी. म्हणजे जो ईश आहे, जो निर्माता आहे, त्याचं आम्ही कमी प्रमाणात बोलतोय, कमी प्रमाणात ऐकतोय, कमी प्रमाणात त्याचं दर्शन घडतंय.
ते घडलं पाहिजे, आम्हाला ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, म्हणून नको धावो ओढी इंद्रियांचे. सगळे, आता बघा साधं उदाहरण आहे, सगळ्या प्राण्या पक्ष्यांना माणूस खेळवतो. सर्कशीमध्ये बघतो ना आपण, हिंस्र प्राण्यांना सुद्धा माणूस खेळवतोय, हिंस्र प्राण्यांना सुद्धा माणूस खेळवतोय, बरं का. काही तर बोलतात, पण किती पण भारी बैल असू द्या, फक्त त्याच्या ताब्यात द्या. किती पल्यार असू द्या, कसा पण असू द्या, तो किती इथाला असू द्या, त्याच्या ताब्यात दिला का तो बरोबर ठिकाणं बांधतो तो. म्हणजे सगळ्या प्राण्या पक्ष्यांना नियंत्रित करण्याचं काम कोण करतो? माणूस. सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेण्याचं काम कोण करतोय? माणूस. पण दुर्दैव एवढंच आहे का माणसाकडून कोण खेळ करून घेतय हे माणसाला माहित नाही. बरोबर आहे की नाही? प्राण्या पक्ष्यांकडून माणूस खेळ करून घेतो, पण माणसाकडून कोण खेळ करून घेतोय हे माणसाला माहित नाही. कधीतरी मौली असं घडतंय आपल्या आयुष्यामध्ये की आपल्या मनात नसलेलं ही एखादी गोष्ट आपल्याकडून घडून जाते. मनात नसलेली, राग आला की पटकन माणूस बोलून जातो, पण एकदा बोलून गेला की त्याच्यावर 10 दिवस विचार करतो. काय बोलतो? माझ्या मनातही नव्हतं ते बोलायचं, पण पटकन बोलून गेलो म्हणजे बोलायला लावलं. कोण बोलायला लावणार आहे? हे खेळ करून घेणारा कोण आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, ह्या सगळ्या आहेत. एखाद्या वेळी एखादी गोष्ट माणसाला करायची नसते, ती पटकन त्याच्याकडून होऊन जाते आणि मग तो चिंताग्रस्त होतो. मग तो बोलतोय, अरे ते मला करायचं नव्हतं तसं, पण माझ्याकडून झालं, होऊन गेलं म्हणजे ते करून घेणारे विषय आहेत. अर्थात आमच्याकडून खेळ करून घेणारे ते आहेत, आमच्याकडून खेळ करून घेणारे ते आहेत. जोपर्यंत आम्ही त्यांना नियंत्रित ठेवत नाही, कंट्रोल पाहिजे ना, कंट्रोल पाहिजे की नाही, नियंत्रित ठेवत नाही, तोपर्यंत आमच्याकडून परमार्थ घडणार नाही, भक्ती घडणार नाही. आता साधं उदाहरण आहे, माणसाला मनातलं सोडायचं सोपं आहे का हातातलं टाकायचं सोपं आहे? काय? हातातलं टाकणं सोपं आहे ना, हातातलं टाकणं सोपं आहे की नाही? ते आपल्या मनावर अवलंबून आहे. मनातलं टाकणं, मनात आलं तर पाहिजे टाकायचं, नाही का? मनात जे काय आहे ते मनातलं टाकायचं, मनात तर आलं पाहिजे. मनातलं टाकणं कठीण आहे, ते मनातलं सोडता आलं पाहिजे, मनातलं टाकता आलं पाहिजे. आता मला सांगा, 31st ला कितीतरी लोक संकल्प करतात की नाही, 1 जानेवारी पासून बंद म्हणजे बंद, 1 जानेवारी पासून थेंबाला पण शिवणार नाही. पण पिता कधी 1 जानेवारी उगवते ते त्यांना कळत नाही. आणि मग घड्याळाकडे लक्ष गेलं की मी त्यांना समजतं, अरे बापरे, पहाटेचे 4 वाजले, पिता 4 वाजले म्हणजे 1 जानेवारी चालू झाली. मग तिथे तो संकल्प त्यांचा बुडला जातो आणि काय म्हणतात ते, आता नाहीतरी दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली, आता पुढच्या वर्षी बघू. हातातलं टाकायचा विचार केला, पण मनातलं टाकायचा विचार नाही केला ना. ज्या दिवशी आम्ही वाईट विचार, वाईट कर्म, वाईट गुण, जे काय असेल ते वाईट, आमच्याकडचं किलमिश, घाण मनातून टाकायचा प्रयत्न करू ना, त्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या इंद्रियांकडे वाईट कर्म घडणार नाहीत. आणि म्हणून मग त्यासाठी आम्हाला काय करायचंय? देवाची पायी घी मना बुडी. कारण का? सर्व सुख तेथे होती एक वेळे. सगळ्या प्रकारचं सुख देवाच्या चरणी आहे. मला सांगा, आपण देवाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक तरी दुःखी आहे का? दाखवा मला. फक्त अंतःकरणापासून, मनापासून तो त्या ठिकाणी नतमस्तक झाला पाहिजे, नतमस्तक झाला पाहिजे. कोणीही दुःखी नाही. म्हणजे जी परिस्थिती येईल ना, जी स्थिती येईल ना, त्याच्यामध्ये सुख मांडण्यासाठी भगवंत आम्हाला सामर्थ्य देत असतात. दुःखातही सुख मांडण्यासाठी देव सामर्थ्य देत असतात. काय? जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. सगळ्या प्रकारचं सुख देवाच्या चरणाशी आहे. सर्व सुख तेथे होती एक वेळे. आणि मग ते सुख कसं आहे? न सरती काळे कल्पांतीही. विषयांचं सुख क्षणिक सुख आहे. विषयांचं सुख जे आहे, वासनेचं सुख जे आहे, अधर्माचं अनितीने जे प्राप्त करून घेणारं जे सुख आहे, त्याला काय म्हणतात? क्षणिक सुख म्हणतात. पण देवाच्या चरणी आम्ही नतमस्तक झाल्यानंतर, मनाकडे स्थिरता प्राप्त झाल्यानंतर, धर्माचरण केल्यानंतर, नीतीने जगल्याने, नीतीने वागल्यानंतर जो सुख आम्हाला प्राप्त होतो,
त्याला काय म्हटलं जातंय? न सरती काळे कल्पांतीही, कल्पांती सुद्धा ते सुख आमच्यापासून जाणार नाही, हरवणार नाही. सोपा आहे बरं का. आमच्या हातातली वस्तू एखादा घेऊ शकतो काय? आमच्या हातात जर एखादी वस्तू असेल तर ती एखादा घेऊ शकतो. आमच्या जवळचं काही जे असेल ते कोणी काही असेल तर तो घेऊ शकतो बरं का. आमची साधन आहे, संपत्ती आहे, पैसा अडका आहे, चोर आहेत, घेऊ शकतात. अजून कोण असेल ज्याच्या मनामध्ये ओरबडून घ्यायचं तो घेऊ शकतो बरं का. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या अनेक गोष्टी आहेत. आणि जर कोणी घ्यायचं ठरवलं नाही तरी त्याला वाटेकरी पण आहे, त्याला वाटेकरी पण आहे, त्याला हिस्सेदार आपोआप येतात. तुम्ही गेलात त्याला वारस आहे, आपोआप येतात ते वारस. संतांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कोणी वारस आहे का? त्या ज्ञानाला कोणी वाटेकरी आहे का? त्या ज्ञानाला कोणी चोरी करणार आहे का? त्या ज्ञानाला कोणी हिसकावून घेणार आहे का? उलट आरती संत म्हणतात, जर चोरी करायची आहे तर आमच्याकडे ज्ञानाची करा, चांगल्या विद्येची चोरी करा, चोराचाही भला आणि ज्याच्याकडून चोरतील त्याचाही भला. द्रव्य आमचं जर कोणी घेतलं तर आमच्याकडचं कमी होतंय, त्याच्याकडचं वाढतंय. ज्ञान ही गोष्ट अशी आहे की देऊ ना तेवढं वाढतंय, जेवढं देत राहू तेवढं वाढतंय, जेवढं देत राहू तेवढं वाढतंय. बोलत राहा, सांगत राहा, जे जे आपण असं ठावे ते ते इतरांचं शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जास्त दिवस जर ठेवला ना तर त्याचा कुजा तयार होतो. बोलत राहा, सांगत राहा, देत राहा. आमचे हात सुद्धा तेव्हा शोभून दिसतात ज्या वेळेला देत असतात, तेव्हा घेताना शोभून नाही दिसत. घेताना हात शोभून दिसतात का? नाही, देताना हात शोभून दिसतात. तसं आमचं मन कधी शोभून दिसेल किंवा मनाला समाधान कधी प्राप्त होईल? जे तुमच्याकडे आहे ना समाधान, सुख, आत्मसुख, परमसुख, परमानंद, देत राहा. जे ज्ञान आहे ते देत राहा. आम्हाला भीती वाटते, सगळीच हुशार झाली तर मग, सगळ्यांनाच आला तर मग. सृष्टीचा नियम आहे. सृष्टीचा काय नियम आहे? एका पाठोपाठ एक येत असतो. इथे कोणी टिकलं नाही. कायमचं कोण टिकलंय? कायमचं कोण टिकलंय माऊली? आणि प्रत्येकाने जी भगवंताने कला दिलेली ती कला सादर करताना, जगापुढे तिचा उपयोग करताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे, आज मी आहे, उद्या या गादीवर दुसरा कोणतरी बसणार आहे, बसणारच आहे. आज जे मी काम करतो तिथे कोणतरी उद्या येणारच आहे. आणि यावा म्हणून प्रयत्न करा. येऊ नये म्हणून जर तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर तुमच्या कलेचा तुम्हाला कुठल्याही प्रकारे वैयक्तिक उपयोग होणार नाही, फायदा होणार नाही, लाभ होणार नाही. काय इंद्रियांना काय आवडतंय माहितीये का? अभिमान, अहंकार, मोठेपणा. जरा कोणी मोठं म्हटलं की इंद्रिय लगेच कशी होतात बघा, प्रफुल्लित होतात, प्रफुल्लित होतात. आपले डोळे, आपले सगळं इंद्रिय बघा, कोणी मोठा बोलला की लगेच कसे होतात बघा. पण कोणी आम्हाला जरा थोडं कमी म्हटलं थोडा की लगेच आम्ही त्या ठिकाणी नाराज होतो. इंद्रिय आमची कशी होतात? म्हणून म्हटलेलं आहे, नको धावू ओढी इंद्रियांची. आणि देवाच्या पायी जर आम्ही सतत समाधान अगदी त्या ठिकाणी जर राहिलो तर सुख आम्हाला मिळेल. ते सुख असं आहे, न सरती काळे कल्पांतीही, कधीही सरणार नाही, कधीही बाजूला होणार नाही, कधीही कोणीही हिरावून घेणार नाही. उलट आरती आम्ही जेवढं देत राहू तेवढं वाढतंय. ज्ञानदान असं आहे, जेवढं देऊ तेवढं वाढतंय बरं का. अनेक प्रकारचं दान आहे, पण सगळ्यात श्रेष्ठ कुठलं दान सांगितलंय? विद्यादान, ज्ञानदान बरं का. असं बोला की समोरच्याच्या मनामध्ये समाधान वाटलं पाहिजे, सुख वाटलं पाहिजे. आलं का लक्षात? जर आमच्या